पलंगे साहेब, मला तुमचं सगळं मान्य आहे. हे सार्वजनिक बांधकाम विभाग बघेल ना की असं का होतंय. मग तुमचा विभाग बघल, जिल्हा नियोजन बघल, पालकमंत्री बघतील, कोणतरी जबाबदार असेल ना याला. तुमचं मान्य मला 100% की तुम्ही जबाबदार नाहीये, तुम्ही प्रयत्न करताय तुमचे कर्मचारी चांगले राहावेत म्हणून. आमचं कुठं मत आहे काय? आमचं मत एवढंच आहे की आजच्या स्थितीमध्ये डेंग्यू सगळीकडे आहे, आजच्या स्थितीमध्ये मलेरिया पसरतोय, हिवताप आहे, आमच्या आजच्या स्थितीमध्ये साथीचे आजार भयंकर झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ह्या वातावरणात कर्मचारी कसे काम करू शकतात? शेकडो टायर बाहेर पडले, टायर मध्ये पाणी भरले, त्या गॅरेजच्या समोर तुमच्या इथं चिखलाचा नुसता गुडगावर चिखलाची अवस्था आहे. पाणी तुमच्या स्टोर रूम मध्ये तुमचे स्पेअर पाण्यात आहेत सगळे. मला तुमच्याशी वाद थोडेच आहे तुमचा. तुम्ही एक कर्मचारी आहे, तुमच्या हातात आहे काय? प्रस्ताव पाठवणंही तुमच्या हातात आहे. दुसरं काय तुम्ही काय करू शकता तेव्हा? आणि ज्यांनी करायला पाहिजे ते ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ना, ते करतील. या जिल्ह्याला मुख्यमंत्री आहेत, ते ह्या जिल्ह्यातले ते करतील, कलेक्टर करतील. कोणतरी जबाबदार राहिला याला. अहो एक कर्मचारी मरतील साहेब. तुमच्या या काय कर्मचाऱ्यांना डेंग्यू होऊन गेला, इथल्या अवस्था वाईट आहे साहेब, असं नाहीये. आणि जिथं समस्या आहेत, अडचणी आहेत, जिथं अडचणी आहेत, समस्या आहेत, ते दाखवणं आमचं काम आहे.